जे येथे होते ते तेथे नाही, ठाईच्या ठाई हरपले. घरीच्या घरी झाली चोरी, आपणावरी आळू आला. पंढरपुरी प्रसिद्ध जाणा, पुरविल्या खुणा ज्ञानदेवे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 19 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 167 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. भूतग्रामं सएवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवती अहरागमे. अर्थात पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस उगवतो त्या वेळेस ही संपूर्ण सृष्टी आकाराला येते. जीवात्मे या ठिकाणी पुन्हा कार्यरत होतात आणि ब्रह्मदेवाचा संपूर्ण दिवस संपेपर्यंत, म्हणजे चतुष्युग जे आहे त्याच्या 1000 फेऱ्या झाल्यानंतर सूर्यास्त होतो आणि त्यावेळेस पुन्हा तितकाच काळ रात्र असते. आता नाही का आपला 12 तासाचा ढोबळमानानं आपण दिवस धरतो आणि 12 तासाची रात्र धरतो. ब्रह्मदेवाचंही असंच आहे महाराज. इतका प्रचंड कालावधी ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला लागतो. या एका दिवसामध्ये इंद्र 14 बदलतात आणि ही संपूर्ण सृष्टी, जीवसृष्टी आपल्या कर्माप्रमाणे पुन्हा 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 या त्रैलोक्यामध्ये उदयाला येत असतात. पुन्हा पुन्हा या ठिकाणी अवतारित होत असतात, देव जरी असले तरी. परंतु असं जरी असलं तरी कर्मफळाप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे चक्र चालूच राहतं महाराज. या ठिकाणी जीवात्मा आला की माया त्याच्यावर प्रभाव टाकते. मायेच्या प्रभावामुळे स्वस्वरूप तो विसरतो आणि स्वस्वरूपाचा विसर पडला की भगवंत स्वरूपाचाही विसर पडला. मग आपण या ठिकाणी कशा करता आलो याचाही त्याला विसर पडतो. अर्थात ते मायेचं कामच आहे. तीच जीवाची परीक्षा आहे आणि ही जीवाची परीक्षा आहे हे फक्त मनुष्य योनीमध्ये कळून येतं. बाकी राहिलेल्या इतर जीवजंतूच्या, पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये हा विचार करणारी बुद्धी नसते. फक्त मनुष्य देहच प्राप्त झालेली योनी, मनुष्य योनीच ही अशी आहे की ज्याला हे ब्रह्मदेवाचा दिवस रात्र समजतं, ज्याला जन्ममरण समजतं आणि या ठिकाणी काय करायला पाहिजे याचंसुद्धा तारतम्य फक्त या मनुष्य योनीमध्येच असतं. परंतु असं असलं तरी परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडेगा. अरे बाबांनो, या ठिकाणी जे आमच्या नशिबी घातलेलं आहे ते सर्व कर्म आम्हाला करावंच लागणार आहे, त्यातून सुटका नाही. कारण मुळात इथं आम्ही आलो आहे ते भोगण्याकरता आलो आहे. अगा कर्मे जे उरावे तैती ही सुखदुःखी फळावे. जे कर्मफळ आमचं शिल्लक आहे ते भोगण्याकरता आम्ही आलो आहे आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही, त्यातून सुटका नाही. मग जीव या ठिकाणी जो येतो तो अंतिम साध्याचाही त्याला विसर पडतो. ते विसर पडण्याचं कारणही भगवंत सांगतात की ईश्वरा, मी प्रत्येकाच्या सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो. अर्जुना, मी प्रत्येकाच्या हृदयस्थ आहेच, पण ईश्वरा सर्वभूतानी हृदयस्य अर्जुन भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायेया. ते चक्र जसं फिरत राहतं तसं या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये हे जीव फिरत राहतात. परंतु त्यातून मोक्षाच्या प्रती जाण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी नसते. पण जे माझ्या ठिकाणी शरण येतात त्यांना ददामी बुद्धियोगम तम, त्यांना मी बुद्धियोग प्रदान करतो. आणि बुद्धियोग प्रदान केल्यामुळं, मी त्यांना बुद्धिदान केल्यामुळं ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, त्या बुद्धीच्या
जोरावर ते मला ओळखतात, माझ्या स्वरूपाची त्यांना जाण येते आणि मग माझ्या स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता, माझ्या धामाची प्राप्ती करण्याकरता ते प्रगत होत जातात, प्रयत्नशील होत जातात. आणि त्यांचा एकदा प्रयत्न सुरू झाला की त्यांना योग्य मार्गानं घेऊन जाण्याचं काम मी स्वतः करत असतो. संत हे माझेच अंश अवतार आहेत, ते ही संपूर्ण कार्य करत असतात, जीवाला योग्य ती दिशा देण्याचं काम करत येतात. आयुष्य खातो काळ सावधान, प्रत्येक क्षणाला ते सावध करत असतात. आणि म्हणून तुकोबराय तर कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात की काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. या संतांचे इतके अनंत उपकार आहेत की हा जीव जरी त्यांच्या चरणी अर्पण केला तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही. अशा या संतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून तुकोबाराय संतांचं कार्य या ठिकाणी स्पष्ट करतात. संत भगवंताचा परिचय करून देऊन भगवंताच्या धामापर्यंत त्याला मार्ग दाखवण्याचं, वाटण्याचं काम संत करत असतात महाराज. आणि ती अनुभूती त्यांनी घेतलेली असते. आपणासारखे करीती तात्काळ, आपल्यासारखंच शिष्यांनी व्हावं, आपल्यासारखा जनसामान्यांनी व्हावं, याप्रती त्यांचं सतत ते प्रयत्नशील असतात. आणि त्यामुळं जग, झोपी गेलेलं, निद्रिस्त झालेलं जग नंतर जागृतावस्थेत येतं. जागृतावस्थेत आलं रे आलं की संत आपलं अवतार कार्य त्या ठिकाणी संपवत असतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी, यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. एकदा जगत जागृत झालं की मुनी त्या ठिकाणी निद्रिस्त होतात, म्हणजे आपलं कार्य संपवत असतात. परंतु जोपर्यंत जनसामान्यामध्ये जागृती येत नाही, धर्म वाढीला लागत नाही, तोपर्यंत संत आपलं अवतार कार्य चालूच ठेवतात. कारण जग अधोगतीला गेलेलं, मनुष्ययोनी अधोगतीला गेलेलं, ही सृष्टी अधोगतीला गेलेली त्यांना मान्य नसते. बुडते हे जग न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. स्वतः येऊन संत या ठिकाणी जगताची घडी घालण्याचं काम करत असतात महाराज. म्हणून प्रलय झाला रे झाला की सर्व भूत ब्रह्मदेवाच्या या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी एकत्रित येतात आणि संपूर्ण जीव विष्णूंच्या शरीरामध्ये राहतात. तिथूनच उत्पत्ती आहे आणि त्याच ठिकाणी जातात. मागं आपण चिंतन केलं की लाट निर्माण होते पाण्यावरच, परंतु विरतेसुद्धा पाण्यातच, पाण्याशीच ते एकरूप होऊन जातं. किंवा पावसाचं पाणी, ढग निर्मिती समुद्रातून होते आणि प्रत्येक पडलेला थेंब हा शेवटी आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवो नमस्कार केशवम प्रति गच्छति. जसं थेंबनं थेंब समुद्राला जाऊन मिळतं, तशी ही संपूर्ण जीवसृष्टी भगवंताच्या तत्वामध्ये, ईश्वर तत्वामध्ये विलीन होऊन जातं, एकरूप होऊन जाते. आणि संपूर्ण रात्रभर ब्रह्मदेवाच्या, म्हणजे पुन्हाच हे चतुर्युग जे आहेत त्यांच्या 1000 फेऱ्या होईपर्यंत संपूर्ण सृष्टी निद्रावस्थेत राहतं, भगवंतामध्ये विलीन राहतं. जेव्हा पुन्हा उदय सुरू होतो, ब्रह्मदेवाचा दिवसाला सुरुवात होते, त्यावेळेस ही संपूर्ण सृष्टी पुन्हा आकाराला येते. आणि हे सतत चालू राहतं. पुन्हा पुन्हा हे तत्व, हे चक्र फिरत राहतं महाराज. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की व्यक्त व्हायचं आणि सूर्यास्त झाला, दिवस मावळला की अव्यक्त स्वरूपामध्ये म्हणजे भगवंत स्वरूपामध्ये लीन होऊन जायचं. विधात्याचं हे चक्र अहोरात्र चालू राहतं, युगाने युगे चालू राहतं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 167 क्रमांकाचे ओळीत म्हणतात, एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एक सरा, मांडतू असे. अर्थात हे अर्जुना, हे धनुर्धरा, सहज विचार जर करून पाहिला अर्जुना, तर ही त्रैलोक्य सृष्टी जी आहे
ती सृष्टी म्हणजे या सत्यलोकाचा पूर्ण पसारा आहे आणि तो पसारा ब्रह्मदेवाचा दिवस असताना आपल्या दिवस तो उगवल्याबरोबर उदयाला येतो, आकाराला येतो, कार्यान्वित होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की पुन्हा तो विष्णू तत्वामध्ये, भगवत तत्वामध्ये एकरूप होऊन जातं, सामावलं जातं. अगदी समुद्रातून ढग निर्माण व्हावं, ढग डोंगरावर बरसावं आणि डोंगरातलं पाणी नदी नाल्याच्या रूपानं पुन्हा समुद्रालाच येऊन मिळावं. मूळ स्थितीमध्येच ते जात असतं. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा, मांडतू असे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.